आपल्यासाठी आहे. प्रकटीकरण 3:21. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो. येशूने मरणावर विजय मिळवला. येशू क्रुसावर आहे का आता? येशू कबरेत आहे का? येशू मरणातून विजयी झालेला आहे. हालेलुया. आता तो तिकडे यरुशलेम मध्ये नाही, तो आता पित्याच्या उजवीकडे बसलाय. हे बायबल सांगतं, जसा मी स्वतः विजय मिळवून पित्याच्या उजवीकडे बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईल. आमेन म्हणणार का कुणी? स्वर्गात तुमची जागा कुठे आहे माहितीये का तुम्हाला? तुम्ही स्वर्गात येशूच्या चरणाजवळ नाही, येशूच्या बाजूला, येशूच्या कुशीत असणार आहात. परमेश्वराने तुम्हाला उच्च केलेलं आहे. मग जगात कोणी तुम्हाला खाली दाखवलं तरी चालेल. एखादा म्हणेल, अरे काय रे, तू गरीब रे, तू छोटा माणूस, जाऊ दे, स्वर्गात माझ्यासाठी मोठी जागा आहे, मी निराश होणार नाही. मला कोणी तुच्छ लेखलं तरी मला वाईट वाटणार नाही, कारण माझ्या देवाने मला पुच्छ होण्यासाठी नाही, मस्तक होण्यासाठी निवडलं आहे. माझा देव मला खाली नाही, माझा देव मला उंच करणार आहे. माझ्या देवाने मला अंधकार नाही, माझ्या देवाने मला प्रकाश केलेला आहे. माझ्या देवाने मला बेचव नाही, मला मीठ बनवलंय जे रुचकर आहे. माझ्या देवाने मला आशीर्वादित केलेला आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय संत गणांनो, आज प्रभूचं वचन आहे आपल्यासाठी, जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. हालेलुया. प्रभू जिथं आहे तिथं तुम्ही असावं, आणि जिथं तुम्ही आहात तिथं तुमचा प्रभू तुमच्यासाठी असणार आहे. प्रभूच्या बरोबर कधीही विसंगत होऊ नका. नेहमी देवाच्या सान्निध्यात राहा. नेहमी देवाच्या सान्निध्यात राहा. तुम्हाला कधीच एकटं पडल्यासारखं वाटणार नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे? एकटे पडणारच नाही. आता 10वीच्या लेकरांची एक्झाम होती की नाही?